तर जोहार मित्रांनो, आज आपल्या सालगाव गावातील म्हणजे माझंच गाव आहे गावदेव आहेत. हे गावदेव कित्येक तरी वर्ष, माझा जन्म काय माझे 22वा जन्म नाही होतील तवसी आहेत. ते आपले जे डोकरी माणसं आहेत त्यांना विचारू, एक ओळख जुना आहे आणि काय परंपरा आहेत, काय देव आहेत, सर्व विचारू. तर त्यांना पण विचारू जे आपले गावदेव आहेत गावाचे, ते किती वर्षापासून चालू आहेत. या पिढीच्या पिढी चालली आहे. आमचे आजोबा होते, आजोबाचे आमचे वडील झाले, वडिलांनी चालू केले, पोराही केले. आता आम्ही यात आमची मुलांनी पण करा पाहिजेत. आता हे झाड किती वर्षाचं आहे, 100 वर्षाचं आहे का 200 वर्षाचं आहे ते आम्हाला पण माहिती नाही. आमच्या आधीपासून आहे झाड, आमच्या पहिल्यापासून आहे. तुम्ही झाड बघू शकताय, दाखवा झाड. ही आपली पिढी आपली चाललंय, तर अद्याप पिढी ही लास्ट पर्यंत पोरांच्या पोराही चालू ठेवावी. आपला संघर्ष आहे हा आपू करू शकतात. आदिवासी लोकांचा देवता आहे हे गावपरा, तर ही आपल्याला करावा भाग आहे. कालचे पोरा फक्त मोबाईल मध्ये काय मोबाईल मध्ये बघावं, आपण चांगलं बघावं, हे पण बघा, हे पण शिस्त चालू ठेवा आपली. जेव्हा आपल्याला पुढचे माणसांना पडल्या पाहिजे, आताच्या नवीन पिढीला पण आल्यावर समजल्या पाहिजे की आपले गावदेव कुठे आहेत. ते गावदेव करणारा त्यांनी भाग घ्या पाहिजे. आपले देव झाल्याशिवाय लग्न होत नाही गावात, कुठला कार्य होत नाही. तो हा कार्य आपला करायचा भाग आहे. पहिले देव केल्याशिवाय कुठलं काही होत नाही, खल्याचं पण नाही होत. पण आता इथे पिढी कशी आहे, सर्व बदलत चाललंय. सिटी एरियात पडलंय, सिटी एरियातून आपण पडलेले आहेत. तर हे लोक आधीच करून घेतात. देव गोव्याच्या अगोदर सगळं खल्याचं हे ते आपलं सगळं करून घेतात. कोणी पुरीचं लव्ह मॅरेज झालं ते पण लगेच लग्न लावून घरी येतात, असं असतंय. पण माझं म्हणणं आहे, पहिले देव करावं, मग आपल्या लग्नाचं तयारी करावं. आपली जुनी परंपरा आहे ती आपण जुनी रीत आहे तीच करा. जेव्हा आपली येऊन इथे आपल्याला पाप हे जे काय असेल ते करावं. गावदेव शेवट आहे, त्याला विसरू नये असा. आता आमचा गणपतदा आहे, आमच्या मोठा माणूस आहे तो. पण तुमच्या वय किती असेल? 50. आणि तुमचं? माझं 55 आहे. 55, 5 वर्ष मोठे. तो आमच्यावर मोठा आहे, पण आमच्याहून मोठा आहे त्यांना पण माहिती आहे. पण हे दरवर्षी असतात, दरवर्षी रातभर इथे जागरण करतात. सगळे मंडळीने येतात, अख्खे गावकरी असतात. सकाळी येतात, सकाळी व्यवस्थित सर्व करून घेतात. पण आपू दरवर्षी इथेच असे भेटतात, तसे दरवर्षी इकडे भेटायला पाहिजेत. लहान मुलांनी पण आपली परंपरा जपायला पाहिजे. हो ना, काय लहान मुलांनी पण याच्यात सहभाग घ्यायला पाहिजे. लहान मुलांनी पण साथ घेतली तेव्हाच आपली पिढी पुढे चालेल, नाही तर काय चालणार आहे. आता याच्यात आपल्या वयस्कर माणसं पण आहेत. आता आपली परंपरा टिकली तर आपण टिकू. बरोबर बोललात. परंपरा चालली तर चालेल. आणि जे आपले गावात आहेत त्यांच्या नाव अलग अलग आहेत सर्वांचे. हो, सांगतील हा पहिला मोठा आहे देव, तो वाघोबा आहे. ही गावची देवी आहे. हिरवा आहे, चेडा आहे, पडे आहेत. म्हणजे पडे असं नाही मिळत, आजूबाजूला आहेत. तोरणीचे आपल्या गावात आहेत 2, तिथे आपल्या आहेत ते माहिती, तिकडे आहेत तोरणी देव. मशी आहे आपल्या कुठे ह्या साईडला, कुठे आहे धरणासी, धरणावर. असे अलग अलग आपले हे आहेत. ते त्याचे जसे ठेका आहेत तिथे आहे. ते बेसिकली म्हणजे गावाचे रक्षक आहे तसं. रक्षक म्हणजे आपल्या गावाचे रक्षक. नदीतला तो आहे मत्स्यदेव, तो नदीत आपण जातात केव्हा मच्छी पकडाय काय आहे तोच सांभाळतो आपल्याला. तो आपली नदीमध्ये रक्षा करतो. आणि हे जे देव आहेत ते आपल्या गावामध्ये हे गावात ही गावची देवी आहे. ती इथे असते आपल्या गावात. देव वाघोबा सांगला हा फिरायला पण जातो देव. 12 गावा हिंडून भिजून जागेवर ते येऊ शकतो तो, असं आहे. नक्कीच छान अशी वर्षानुवर्ष चाललेली अशी परंपरा आपल्याला बघायला मिळते. जुनी परंपरा, जुनी जाम जुनी. पिढींच्या पिढ्या चालल्या तसं. आता त्यांच्या नंतर आपण मुलांनी पण चालवायला पाहिजे ती. आता मुलांनी अशी पण नाही माहिती हे म्हणजे या बाबा आता लहानाच्या एवढे मोठे झाले, आम्ही तर काहीच नाही.
आम्हाला आता सर्व माहिती पडते हे बाबा आहेत म्हणून. म्हणून आपली पिढी लहान आताची पिढ्यांनी पण चालू करतात. ते लोकांनी केलं तेव्हा आपल्याला माहिती पडेल का. आता तर आम्ही वयाने झालोय, आम्ही सांगितलं का नाही आम्हाला तर काय माहिती ना, पोरं करतील. पण पोरं नाही गेलं तर मग काहीच नाही करू शकत. आता ही आपल्या एवढी पाठीमागे माणसं आणले आपण बाहेरून, 2 माणसं वाजवण्यासाठी, ती पिढी वाजवतात. म्हणून त्यांना माहिती आहे कुठलं देवाचे कुठे आणायचं आहे, कुठून आणायचं आहे, कुठला गाणं हे करायचं तेव्हा वारा येईल अंगात, त्यांना ते माहिती आहे. आता पिढीला माहिती आहे का ते? तेच तर नक्कीच आम्हाला पण नक्की सर्व माहिती करून घ्यायला लागेल ना. आमच्या पिढीला पण आम्हाला जसं तुम्ही सांगतायत तसं आम्हाला आमच्या पिढीला सांगायला लागेल. आम्ही पण एक दिवशी डोकरे होऊ. तर मित्रांनो, त्या ठिकाणी एक नदी आहे आणि तिकडे पण आहे आपले गावदेव देवस्थान आहे आपलं. आणि इकडे पण तुम्ही बघू शकता मस्तपैकी आहे शेत. पाऊस पडला ना आणि सर्व भात वाहून गेलं, त्यामुळे इथे सर्व भात रुजलेला आहे. चला तिकडे आपण जाऊन बघू आपलं देवस्थान. तर आपण पोहोचले आहेत. ही नदी आहे आणि हा नदीच्या मधोमध असा ब्रिज बांधलेला आहे आपल्याला यायला जायलासाठी. कारण की त्या बाजून जातात आपली गावातली माणसं लाकडासाठी, लाकडं असतील काय फळं वगैरे असतील ते जातात आणायला. तर हा धरण खूप जुना आहे, म्हणजे आम्ही लहानपणी यायचो इथे आंघोळ करायला, त्याच्यापेक्षा जुना आहे. हे जे पिलर आहे तिकडे तुम्हाला दाखवतो नंतर, हे पिलर आहेत याच्यावरून आम्ही उडी मारायचे. हे पहिला हे नव्हतं, हा ब्रिज होता हा पहिला नव्हता. तर याच्या खालते आहेत आपले देवस्थान. चला बघूया आपण. तर तुम्ही बघू शकता हे आपलं देवस्थान आहे इकडे. यापुढे पहिला आता आपण आपल्या गावच्या गावदेवाला. आणि हे पिलर बघू शकता तुम्ही किती जुने आहेत. तर ही नदी आहे, परंतु या नदीमध्ये सध्या केमिकल आणि गटारीच्या पाणी सोडण्यात येते बाहेरच्या लोकांकडून. पण हे पाणी बघू शकता तुम्ही किती घाण केलेलं आहे. आम्ही जेव्हा लहानपणी यायचे ना एवढं शुद्ध पाणी आम्ही प्यायचे पण हे पाणी, पण परंतु या ठिकाणी एवढी घाण आता केलेली आहे. तर मित्रांनो, इकडे आपल्याला बाबा भेटलेले आहेत. जाम जुने इकडे कधीपासून मच्छी पकडतात, जाम जुने कालापासून. तर बाबा पहिले इकडे पाणी कसं होतं? पाणी एकदम शुद्ध, एकदम चांगला होता. काय असा घाण पण नाही, काय नाही, काहीच नाही असं. म्हणजे काय जसं समजा दवाईच्या पाण्यामध्ये तरी पण वाटायचं काय पियाचा पाणी आहे असं आपल्याकडे आहे. धरण नाही हो पहिला आपला. धरण पहिला धरण आहे आमचा. तुम्ही कधीपासून येतात मच्छी पकडायला? कधी पैसे जेव्हा वाडगोबा पण होते ना त्याचे, तेव्हा पैसे समजायचे याच्या त्याचे पाठी लागून सारखं. लहानाचे एवढे मोठे झाले तर आता तर समजायचे फार वर्ष झाले. तर हा दिवस आहे दुसरा आणि शेवटचा. ह्या दिवशी गावातल्या गावदेवाला आणि वाघोबाला बकऱ्याची बली दिली जाते. आणि ते बकऱ्याचा प्रसाद म्हणून सर्व गावकरी एकत्र येऊन एक परिवारासारखे म्हणजे बसून सर्व खात आहेत. तुम्ही बघू शकतात लहान मुलं असतील, ते वृद्ध माणसं असतील, जुनी माणसं असतील, ते सर्व एकत्र मिळून एक परिवारासारखे बसून प्रसाद म्हणून. तर असा होता आमचे गावाचे गावदेवाचा सण. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट मध्ये नक्की सांगा. ना व्हिडिओला लाईक ना चॅनलला सबस्क्राईब नक्की करजोस. चला तर भेटू आपले पुढच्या व्हिडिओ मध्ये.